हॅलो, कसे आहात सगळे? तर मी आज हा बोलून ब्लॉग करतेय. म्हणजे मी कुठल्याच प्रकारचं व्हॉईस ओव्हर याच्यामध्ये करणार नाहीये. ॲज इट इज जसं आहे तसं दाखवतेय. कारण मला खूप रिक्वेस्ट आल्या होत्या, की श्वेता तू जसं म्हणजे हा कॅमेरा हातात घेऊन ब्लॉग कर. पण ते तर मला इतकं कम्फर्टेबल वाटत नाही. पण मग विचार केला, की असं कॅमेरा समोर ठेवून आपण ब्लॉगिंग करू शकतो. सो मी आज काही शॉपिंग केलीये. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज धीरज घरी नाहीये. तो गेलाय 2 दिवसांसाठी बाहेर. जास्त लांब नाही गेलाय तो, कोंडव्यामध्येच आहे. पण काही कामानिमित्त तो गेलाय आणि तो 2 दिवसानंतर येणार आहे. म्हणजे शक्यता तर आहे, की तो उद्या संध्याकाळी किंवा मग परवा सकाळी येणार आहे. सो मला खूप बोर होतंय सकाळपासून. सकाळी तो गेलेला आहे आणि मला करमत नाहीये अजिबातच. आणि आता असं आहे, की तो इथे नाहीये म्हणून मी असा व्लॉग करू शकते. कारण आमचं लग्न जरी जुनं झालं असेल ना, तरी पण मी त्याच्यासमोर व्हॉईस ओव्हर सुद्धा करत नाही. मी बेडरूममध्ये जाते, दरवाजा लावते आणि मग व्हॉईस ओव्हर करते. सो आता तो नाहीये म्हणून मग विचार केला, की चला आपण बघूया. जर आवडलं तुम्हाला हे असा व्लॉगिंग, तर मग मी असंच कंटिन्यू करेन. सो असं आहे, की ऑफिसला गेले सकाळी मी आणि तिकडून आल्यानंतर मग मम्मीला कॉल केला. मला काही सामान घ्यायचं होतं DMartमध्ये जाण्यासाठी. तर मग मला सामान घ्यायचं होतं DMartमधून म्हणून मग तिला कॉल केला. त्यानंतर मग ती आली. आम्ही दोघी DMartच्या तिकडेच भेटलो आणि मग DMartमध्ये मी गेले. तर काही वस्तू आणल्या होत्या तर त्या मी तुम्हाला दाखवते. मम्मीची पण शॉपिंग माझ्याकडेच आहे. कारण तिला 2 बॅग्स होत्या आणि माझं सामान एका बॅगमध्ये हे होत नव्हतं, पुरत नव्हतं. त्यामुळे मग मी तिला म्हटलं, की "तू उद्या ये आणि मग तुझी बॅग घेऊन जा. कारण मग तू मोकळी जा आता तिचं थोडंसं सामान होतं." तर असं आहे, की मी आणलंय टी-शर्ट्स, जे की एक त्यापैकी एक मी घातलंय आणि हे फक्त ₹100चं आहे. ₹100मध्ये काय पाहिजे अजून? इतकी छान क्वालिटी आहे, सॉफ्ट आहे आणि माझं असं म्हणणं आहे, की घरामध्ये घालण्यासाठी हे बेस्ट आहे. सो मी असे 7 आणलेत, म्हणजे 7 आणलेत मी. तर मी तुम्हाला एक-एक करून सगळं दाखवते. तर पहिलं तर हा आहे. खूप म्हणजे असं मला छान वाटला. कलर फ्रेश आहे आणि हे जेवढे पण शर्ट्स मी घेतलेत ना, टी-शर्ट सॉरी, ते सगळे मम्मीच्या चॉईसचे आहेत. म्हणजे मम्मीने निवडलेत आणि मी ते म्हटलं, "चल, चल, घे, घे, घे," असं. सो मी ते तुम्हाला दाखवते, मी काय सामान आणलंय. सो हा एक टी-शर्ट आहे त्यातला. त्यानंतर मग मी हा एक टॉवेल आणलाय. हे बघा हा मायक्रो फायबरचा आहे आणि माझ्याकडे हेअर वॉशसाठी म्हणजे मायक्रो फायबरचाच मी वापरते. पण तो खूप छोटा आहे साईजमध्ये, तर मग मला त्याने ना खूप हार्ड होतं. म्हणजे लगेच ओला होऊन जातो तो आणि मग थोडंसं ड्राय होतात केस. नंतर मग परत आणखी इकडून-तिकडून असं करावं लागतं. सो मग मी थोडासा मोठा असा घेऊन आले आणि हा ₹250 मी घेतलाय. त्याच्यावरती लिहिलंय सिंपल लाईफ असं. म्हणजे हा ब्रँड आहे की असंच लिहिलंय स्टाईलसाठी माहीत नाही. पण मग खूप मोठा आहे, बराच मोठा आहे आणि हा मी फक्त केसांसाठी आणलाय. म्हणजे जरा केस कमी डॅमेज होतात याच्याने. कलर पण छान आवडला मला. सो मी हा एक घेऊन आले. त्यानंतर मी आणल्यात सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे पायपुसण्या. तो असं झालं की ही एक पायपुसणी घेतली मी आणि ही एक पायपुसणी घेतली. तर म्हणजे मला लिटरली असं वाटत होतं, की पायपुसण्या 200 आणि ₹250 येतात. आणि म्हणून मग मी एवढे दिवस झालं पायपुसणीच घेत नव्हते. आता मला लक्षात नाही, की मी जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं, आम्ही एक म्हणजे सोबत राहायला आमचा संसार चालू केला होता. त्यावेळेला ना आम्ही खरेदी केलेली. एक सोबतच सगळं घेतल्यामुळे मला किंमत लक्षात नाही राहिली, की बाबा याचे किती प्राईस आहे, त्याचं किती प्राईस आहे, पायपुसणी कितीला येते. तर मी काय केलं माहिती का? अ, म्हणजे मी तेव्हाच घेतलेली पायपुसणी आहे. त्यानंतर मग एक 2 पायपुसण्या तेव्हाच्याच असतील. मी त्यानंतर एकदाही पायपुसणी घेतली नाही आणि मला आज कळालं, की एवढी सुंदर पायपुसणी फक्त ₹50 ला मिळते. म्हणजे 50 पण नाही, ₹49 ला मिळते आणि मी समजते 200-250 ची पायपुसणी घेण्यापेक्षा जे आपण कपडे वापरत नाही ना, ते टाकायचे खाली आणि त्याने पाय पुसून टाकायचे. म्हणजे एवढं काय, की पायपुसणीच घ्यावी वगैरे. ₹50 ला होती म्हणून मी 2 घेतल्या आणि कलर पण मला खूप छान म्हणजे डिझाइन वगैरे पण खूप छान आवडली याची. सो मी याच्या 2 पायपुसण्या घेतल्यात आणि मला असं वाटतं मी याच्यावरच झोपावं आज कारण खूप सॉफ्ट आहेत. मला माहित नाही मी असं का म्हणते. पण खूप छान आहेत आणि मला खरंच माहीत नव्हतं. मला आश्चर्य वाटलं, की एवढे दिवस झालं मी म्हणजे एवढ्या वेळा DMartमध्ये जाते, Relianceमध्ये जाते किंवा इतर कुठेही आपण जातो
आणि पायपुसण्या इतक्या म्हणजे मला असं वाटायचं की महाग मिळतात ह्या खूप, म्हणजे असं म्हणत नाही मी, पण तरी पण अफोर्डेबल प्राइसमध्ये लाईक आपण घेऊ शकतो. खराब झाले की किंवा आपण मी त्याच वॉश करते, मी त्याच परत ठेवते, त्याच वॉश करते. कारण मला असं वाटतं 250-300 रुपये म्हणजे मला गॅलरीसाठी एक पायपुसणी लागणार आहे, डोअरमध्ये एक लागणार आहे, बाथरूमसाठी एक लागणार आहे, टॉयलेटसाठी एक लागणार आहे, अशा एवढ्या सगळ्या पायपुसण्या मग म्हणजे 1000 रुपयांच्या पायपुसण्या कशाला घ्यायच्यात, म्हणून मी घेतच नव्हते. पण म्हणलं की घ्याव्या म्हणून मी अशा 2 पायपुसण्या घेतल्या. त्यानंतर मग मी हां आणि ओके मी आधी टी शर्ट दाखवते. सो टी शर्टमध्ये एक मिनिट मी टिक करून दाखवते. सो हा एक टी शर्ट मी घेतला, म्हणजे मम्मीनेच आवडला तिला हा. सो मी हा एक टी शर्ट घेतला, हा पण 99चाच आहे. मी प्राइस टॅग पण दाखवते. आणि हा शोधून शोधून घेतलाय मी, त्याचे ते बास्केट्स असतात ना मोठे मोठे तिकडून. तर हा मी पूर्ण शोधलाय खूप वेळ, आणि म्हणजे मी नाही शोधलाय, मम्मीने शोधलाय. तर मग हा एक कलर घेतला टी शर्टचा. तर छान आहे फिटिंग वगैरे पण, हे असं खूप मस्त बसते. आणि बाहेर जाताना पण छान वाटतात, घरात पण चांगले वाटतात. म्हणजे मागच्या वेळी पण मी एक ग्रीन कलरचा आणला होता, तो जवळपास 129 रुपीजचा होता, पण मग तो पण छान होता. मग मी म्हटलं की चला आता आपण घेऊया. तर मग मी हा एक आणलाय, कारण घरामध्ये मग जरा कपडे चांगले पाहिजेत. आता आपण व्हिडिओ बनवतो, कशाही कपड्यांमध्ये नाही बनवू शकत आपण ते व्हिडिओज, लोक लगेच ट्रोल करायला लागतात. सो त्यानंतर हा आहे दुसरा. तर हा मम्मीला आवडला हा कलर, पण मग अच्छा बारकोड नाहीये. तर हा जो व्हिडिओ व्हिडिओ हा जो टी शर्ट, हा टी शर्ट आहे. तर मग हा मम्मीला आवडला होता. मम्मी सगळे मम्मीच्याच आवडीचे आहेत, माझ्या आवडीचा फक्त हा एकटाच आहे. आणि ह्याच्यावर एक डाग पण होता, पण तरी पण मी घेतलाय. म्हटलं धुवून निघेल हा, कारण असा मिळणार नाही कलर फ्रेश वगैरे. तर मग हा एक घेतलाय, एक हा आणि आता तिसरा मी तुम्हाला दाखवते. मला त्या दिवशी कोणीतरी सांगितलं की येलो कलर छान दिसतो तुझ्यावर, म्हणून मग मी थोडासा लाईट येलो मध्ये हा एक टी शर्ट घेतला. हा पण 99चाच आहे, आणि स्वस्तात मस्त काम झालंय माझं एकदम. तर मग हा एक घेतला, म्हटलं छान येलो मध्ये आपण किती छान असं गोरं गोरं दिसायला होतं, लोक खूप ट्रोल करतात काळीच आहेस, असं आहेस तसं आहेस. मग हा एक घेतला. त्यानंतर मी अजून एक घेतलाय टी शर्ट. मम्मीला माहित नाही का असा ब्लॅक कलर आवडला, मला नाही आवडत, कारण मी ब्लॅक मध्ये अजूनच ब्लॅक दिसते. तर ब्लॅकच आहे ना माझे डोळे, मला काही दिसत, हा अच्छा हा ब्लॅक आहे. तर हा हा जो आहे ना, हा एक घेतलाय तिने, ब्लॅक कलरचा चूज केलाय माझ्यासाठी. सो हे सगळे माझ्या साईजचे आहेत. हे हा सगळे स्मॉल साईजचे टी शर्ट्स आहेत. म्हणजे असं असेल कसं थोडंफार साईजचा डिफरन्स होतो, पण स्मॉल टू मीडियम साईज मला बरोबर बसते, म्हणजे अशी बसते. तर हा एक आहे. आणि त्यानंतर मग आणखी एक आहे थोडासा ब्लू कलर मध्ये. तर हा ब्ल्यू नाही म्हणता येणार, याला नेव्ही ब्लू म्हणतात का काय म्हणतात माहित नाही. पण हा एक टी शर्ट मी घेतला, हा पण मम्मीच्या चॉईसने घेतलाय. आणि त्यानंतर आणखी 2 आहेत. ओके. तर मग ह्याच्यामध्ये हा एक फ्रेश कलर एक घेतला. तर मला वाटलं की मी काळी दिसते का, नाही नाही. तर हा एक कलर मी घेतला, हा पण मला फ्रेश कलर आवडला. तर त्यानंतर आणखी एक लास्ट आहे. म्हणजे मी असे टोटल 7 टी शर्ट्स घेतलेत. आणि हा एक पिंक वाला, म्हणजे थोडासा गर्ली वाईब यावी म्हणून, सगळ्याच असे पुरुषांसारखे नको म्हणून. मग हा एक घेतलाय. आणि हा मी काल घेतल्यात फ्रेम्स. आणि नाही नाही नाही, मी आधी मम्मीचं शॉपिंग दाखवते, माझ्या मम्मीची शॉपिंग. तर माझ्या मम्मीने काय घेतलंय ते दाखवते. हे गालाचं स्क्रबर घेतलंय. आणि त्यानंतर मग हे भांड्यांसाठी घेतलं असावं ना, घेतलंच आहे. आणि हे मी आणखी हा हा एक बाउल घेतलाय, 45 रुपीजचा होता. आणि माझ्याकडे असं छोटे भांडी नाही आहेत, माझ्याकडे सगळे स्टीलची भांडी आहेत. आणि तर काही बनवलं वगैरे तर असं याच्यामध्ये छान सजावट करता येईल, म्हणून मग मी हे एक घेतलं. 45चं धीरज मला मारणार आहे, कारण आता रिसेंटली मी DIY मधून पण भांडी घेतली. अजून एक बाउल कुठं गेला, बोल म्हणतात का बाउल म्हणतात मला माहित नाही, पण बोल इज करेक्ट, मला असं वाटतं बोल करेक्ट आहे. आणि बाउल हे इंडियन एक्सेंट मध्ये येतं. तर हे 39 रुपीजचं आहे. हा याच्यापेक्षा खरं तर मजबूत आहे, पण हे असं मॅट फिनिश मध्ये. तर हे पण मी घेतलंय 39 रुपीजचं. आणि त्यानंतर हे माझं आहे, हे 2 माझं आहे, मम्मीची फक्त खासणी दाखवली आतापर्यंत ही गालाची. त्यानंतर माझ्या मम्मीचं हे टर्मरिक नाही कॉस्मेटिक असं काहीतरी क्रीम. हे माझी मम्मी खूप दिवसांपासून वापरते. आधी तर फेअर अँड लवली वापरायची, त्यानंतर आता ती विको टर्मरिक वर आली आहे. आता यानंतर मग ती आणखी दुसरी चेंज करेन, पण ही आता ती वापरते.
आणि खूप दिवसांपासून तिची स्किन खूप छान आहे माझ्या मम्मीची. फक्त आता वयामानानुसार तिला थोडं पिगमेंटेशन वगैरे होतंय, पण ती हे वापरते आणि मी एवढं सगळं वापरून माझी स्किन अशी आहे. तर त्यानंतर हे निव्हियाचं हे क्रीम हे माझ्या भावाचं आहे नट्टापट्टा. माझ्या मोठ्या भावाचं आहे बहुतेक ते तो ही क्रीम लावतो. तर मग ही एक क्रीम त्याची आहे. त्यानंतर मी म्हणजे मला जसं कळतं मला जसं लहानपणापासून ओपन झालं. आता मम्मी मला म्हणणार, "तू वापरलाय पावडर माझा." तर तर हा जो पावडर आहे, हा मी लहानपणापासून घरात बघते, पण मी कधीच यूज केलेला नाही हा पावडर आणि मला करायचं पण नाहीये. त्यानंतर मी फ्रेम्स आणल्यात. काल मी पुण्यात गेले होते गणपती बघायला, तुम्हाला माहीतच असेल. तर पुण्यात गेल्यानंतर मग मी काही फ्रेम्स घेतल्या. इतक्या सुंदर, सुंदर फ्रेम्स होत्या. असं वाटत होतं सगळं घ्यावं. आणि तिथे ना एक ह्याचं होतं फ्रेम म्हणजे कार्टूनची फ्रेम होती आणि धीरज मागच लागला. आपण ही घेऊया का? म्हटलं, "अरे धीरज, तू लहान लेकरासारखं का करतोय?" शौर्य होता आमच्यासोबत. शौर्य पण म्हणत नव्हता. शौर्य वेगळं दाखवत होता काहीतरी. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा मग शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर ते दाखवत होता आणि हा कार्टून दाखवत होता धीरज मला. मग मी ते काही घेतलं नाहीये. तर मी हे छोटी अशी एवढी एक फ्रेम घेतलीये. ही. तर याची इतकी सुंदर वाटते ही आणि नंतर आणखी 2 घेतल्यात. तर ही फ्रेम मला भेटलीये ₹150 आणि त्यांनी मला सांगताना पण बहुतेक 150 सांगितलं, तर मी ही एक घेतली. तर मला ही खूप आवडली. मी अशा हॉलमध्ये लावणार आहे. पण ह्याची जी फ्रेम आहे ना, ही ग्रे कलरची आहे. आणि बाकी ज्या दुसऱ्या आहेत माझी सॉरी बॉर्डर आहे ना ही ग्रे कलरची आहे. आणि बाकी ज्या दुसऱ्या मी घेतल्यात त्याची ब्लॅक कलरची. तर आता ही जी आहे ना, तर ही हे बघा अशी हां, अशी आहे. सो ही पण मला इतकी आवडली म्हणजे हे थोडंसं असं चमकीला चमकीला आहे. दिसतंय का तुम्हाला थोडंसं? तर हे चमकतंय हे खूप छान. तर ही एक मला आवडली पण ही ब्लॅक आहे. मग आणि तिसरी पण खूप सुंदर आहे. तर मला वाटतं ह्या दोन्ही मला ही वाली आणि ह्या अशा तिन्ही फ्रेम्स मला आणि दर्शनाला आहे ना म्हणजे माझ्या नंदेला आमच्या दोघींना हे तिन्ही फ्रेम्स आवडल्या. तर मग मी ह्या घेतल्या. तर ही पण खूप चमकीली फ्रेम आहे. त्यानंतर आता तिसरी फ्रेम ही तर इतकी फ्रेश आहे, इतकी छान आहे. त्याची बॉर्डर पण खूप अशी रिच वाटते. तर ही तिसरी फ्रेम आहे आणि ही पण मला खूप आवडली. तर ह्याचं हुक आहे ना, मला असं वाटलं होतं ही अशी आडवी लावायची असेल अशी, पण नाही ही अशी. तर मी ही उभी लावायची फ्रेम आहे आणि ही पण मला आवडली. पण ह्या 2 ब्लॅक आहेत, अशा 3 सोबत लावल्या असत्या मी अशा एक वर खाली, वर खाली. म्हणजे मला असं बॅकग्राऊंड झालं असतं. म्हणजे अशी टीव्ही आली नसते तुम्हाला बघायला बॅकग्राऊंडमध्ये. तर मग ह्या 2 फ्रेम्स आणि एक छोटी. पण ही कशी मॅच होणार नाही कारण ही याचं जे बॉर्डर आहे ना ते ग्रे. तर मग ग्रे एक मिनिट. ही नाही ब्लॅक आहे, ब्लॅक आहे. ही पण ब्लॅक आहे म्हणजे मला आता 3 इंच सेट करता येईल ऍक्च्युली. मला मला डाऊट होताच तिकडे घेताना, पण म्हटलं नाही, नाही, ही अशीच दिसतीये ग्रे कलरचीच. ह्याला व्हाईट फिल्मिंग अशी लागली होती ना म्हणून. तरी किती सुंदर आहे. इतकं सुंदर वाटत होतं. मला खूप आवडलं म्हणून मग मी हे घेतलं. आणि हां, मी काल चप्पल घेतलीये तर मला कमेंट्स आल्या, की एवढी काही खास नाहीये चप्पल. मी 3 दिवस फिरले एका चप्पलसाठी. म्हणजे मी त्या चप्पलसाठी नाही फिरले, पण मला आवडेल अशी चप्पलसाठी मी 3 दिवस 4 मॉल जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलं. 3 दिवस 4 मॉल्स आणि 7 ते 8 दुकानं मी फिरले. त्यानंतर मग मी एक चप्पल मी दाखवते. मी वापरली पण मी हातात घेणार आहे ती चप्पल. सो ही चप्पल मी घेतलीये आणि ही इतकी सुंदर आहे. कोणाला असं वाटतंय की ही चप्पल चांगली नाहीये? मला एवढा राग आला ना, म्हटलं मला असंच आवडतं म्हणजे अ, कोणाला असं मला खूप वाईट वाटलं, की एवढं मी स्ट्रगल करून चप्पल घेतली आहे आणि ही आवडली नाही. मला जी चप्पल आवडली होती ती खूप महाग होती. ती ₹2500-2600 सांगत होते. म्हणून मग मी हे घेतली. छान आहे म्हणजे माझ्या रेंजमध्ये नाहीये. थोडीशी महागच आहे पण ही छान आहे तिच्यापेक्षा आणि थोडीशी टिकाऊ वाटली मला म्हणून मी ही एक चप्पल घेतली. सो असं होतं माझा दिवस आणि आज मी ऑफिसवरून आल्यानंतर मला खरं तर लक्षात नव्हतं सकाळी पाणी संपलंय घरातलं. मी सकाळी टिफिन पण बनवला नाही कारण धीरज बाहेर जाऊन जेवण करणार होता आणि मी पण टिफिन बनवला नव्हता. तर पाणी आणायचं लक्षात राहिलं नाही आणि मग पाणी नव्हतं मी आल्यानंतर. मग मी वरती आले एवढी थकून म्हणजे पहिलं ऑफिसवरून घरी आले. मग तिथून परत खाली गेले डी-मार्टमध्ये गेले. डी-मार्टमध्ये परत थकले, परत वरती आले. त्यानंतर मग परत मला पाण्यासाठी खाली जावं लागलं. आणि मग मी एकच बॉटल आणली. त्यानंतर माझ्या लक्षात म्हणजे मला वाटलं एक बॉटल ठीक आहे चल, थंड होती बॉटल. ती मोठी बॉटल मला भेटली नाही, जी मी आणते नेहमी. तर मग ही जी बॉटल आहे मी ही घेऊन आले 20 वाली.
पण मला लक्षातच नाही आलं, की मी 2 घ्यायला पाहिजेत बॉटल्स म्हणून. पण मी 1च आणली आता. या बॉटलमध्ये मला उद्या सकाळपर्यंत उद्या सकाळी जर धीरज नाही आला, तर मला जाऊन आणावीच लागेल. त्यात काही वादच नाही. पण या बॉटलमध्ये मला पूर्ण रात्र घालवायची आहे. सो मी आता ही बॉटल आणली आहे आणि असं होतं धीरज नसेल ना, तर मला खूप प्रॉब्लेम येतो. माझ्या जगण्याला काही अर्थच उरत नाही असं मला वाटतं. तो नसला की मग मला काही सुचत नाही. मला कुठलं काम आहे. घरामध्ये इतकं काम आहे मला, पण मला काहीच करायची इच्छा होत नाही. मी टीव्ही पण नाही लावत आहे. मी कपड्यांच्या घड्या करत नाहीये. मी हे सामान व्यवस्थित ठेवत नाहीये. खूप बोर होतंय. सो आता असा होता माझा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. मी असा बोलून व्लॉग करू की व्हॉईस ओव्हर करू असं मला तुम्ही नक्की सांगा. आवडला असेल तर नक्कीच कळवा मला हा व्लॉग आणि नसेल आवडला तरीही कळवा. सो थँक यू फॉर वॉचिंग. बाय. लव्ह यू.